नमस्कार मैत्रिणी. आज आपण आता वेगळ्या पद्धतीने करणार आहोत आणि आपण पिठलं तर नेहमीच खातो. पण आज आपण वेगळ्या पद्धतीचं पिठलं करणार आहोत. व्हिडिओ स्क्रिप्ट न करता पूर्ण बघा. हे उन्हाळ्याचे दिवस आहे आणि उन्हाळ्यामध्ये आंबट खाऊशी वाटतं. त्याच्यामुळे आता आपण इथे डाळीचं पीठ घेतलेलं आहे. तर मी असं वेगळं पिठलं बनवणार आहे. तर इथे जितकं आपल्याला पिठलं करायचं आहे तेवढं आपण इथे डाळीचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आता आपण इथे दही घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथे कांदा घेतलेला आहे, एक कांदा चिरून घेतला आहे, इथे लसूण घेतला, इथे मिरच्या आणि कोथिंबीर. तर तुम्हाला वाटलं तर याच्यात तुम्ही कढीपत्ता सुद्धा टाकू शकतात. पण आपण आता मिरच्या लसूण जे आहे ते मिक्सरच्या भांड्यातून आपण इथे त्याचं वाटण तयार करून घेणार आहोत आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून मग आपण याच्यात टाकणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण याचं वाटण तयार करून घेत आहोत. हे वाटण त्याच्यानंतर ह्या ठिकाणी हे जे मी हा जो चमचा आहे ते हे 4 चमचे डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर ही अर्धी वाटी दही घेतलेलं आहे आणि याच्यात आपण इथे टाकलेलं आहे. तर आपण याच्यात दही असं मिक्स केलेलं आहे डाळीच्या पिठामध्ये. अशा पद्धतीने तुम्ही जर केलं तर खूप सुंदर असं उन्हाळ्यामध्ये खूप असं पौष्टिक आणि गार थंडावा येतो आणि अशा प्रकारे जर तुम्ही पिठलं केलं तर छान पचायला सुद्धा अगदी सोपं होतं आपल्या शरीरासाठी आणि चव तर खूपच सुंदर लागते. तर ह्या ठिकाणी आता आपण आपण इथे ह्या दह्याची वाटी होती त्याच्यात आपण इथे पाणी टाकून घेणार आहोत आणि असं पातळ असं आपल्याला जितकं पाहिजे तेवढं आपण इथे पातळ असं बनवून घेणार आहोत. बघा इथे आपल्याला पण परत थोडं पाणी टाकलेलं आहे आणि असं पातळ असं इथे हे असं बनवून घेतलेलं आहे. बघा असं पातळ बनवून झालेलं आहे आपलं आणि हे आपण आता बाजूला ठेवणार आहोत. आणि मी तुम्हाला म्हटलीच की आपण हे दळून घेणार आहोत मिक्सरचं भांड्यातून. हे आता आपण याचं वाटण तयार करून घेणार आहोत. तर आपलं हे वाटण तयार झालेलं आहे. आपण त्याच्यामध्ये लसूण आणि मिरची. तर आता या ठिकाणी आता आपण इथे याच्यात थोडीशी हळद टाकणार आहोत. इथे हळद टाकलेली आहे. तुम्हाला वाटलं तिखट कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही याच्यात लाल मसाला सुद्धा टाकू शकतात. मी थोडंसं टाकला आणि मी इथे हळद टाकून घेतलेली आहे. तर आता आपण गॅसवर कढई ठेवणार आहोत. तर आपल्याला इथे आता आपण पाणी वापरलेलं आहे. तुम्हाला वाटलं तर याच्यात दूध सुद्धा आपण वापरू शकतो. दूध सुद्धा मी थोडंसं टाकणार आहे. इथे दूध सुद्धा आपण इथे टाकलेलं आहे आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही पाण्याच्या ऐवजी दूध सुद्धा वापरू शकता. दूध आणि दही. तर असं छान असं हे मस्त आपल्याला आता पिठलं तयार करायचं आहे. तर आपण इथे कढई तापत ठेवलेली आहे. तिच्यात आता आपण तेल टाकणार आहोत. बघा तेल टाकलेलं आहे. त्याच्यानंतर आपण आता याच्यामध्ये जिरं, मोहरी, तर आपण इथे मोहरी टाकलेली आहे. या ठिकाणी जिरं टाकणार आहोत. छान असं जिरं तडतडल्यानंतर आपण ह्या ठिकाणी ही कांदा जो कापलेला आहे तो कांदा टाकणार आहोत. कांदा छान आपण आता त्याला परतू देणार आहोत. कांदा मस्त गुलाबी होईपर्यंत परतू देणार आहोत. आपला कांदा परतून राहिला त्याच्यामध्ये आपण लसूण आणि जी मिरचीचं जे वाटण केलेलं होतं ते टाकत आहोत. याच्यात ते सुद्धा परतून घेणार आहोत आपण. हे बघा या ठिकाणी असं परतून घेणार आहोत.
आपलं छान असं परतून झालेलं आहे आणि आपण जे हे जे केलं होतं ते दही टाकून डाळीचं पीठ ते आपण आता याच्यात टाकून घेणार आहोत हळूहळू. आणि हे बघा हलवून घेणार आहोत. तर हे याच्यात थोडंसं पाणी टाकलेलं आहे, किंवा आपल्याला दूध टाकायचं तर दूध टाकू शकता आणि परत दही लागलं तर दही टाकू शकता. आणि आपला हिंग राहिलेला आहे, हिंग टाकून घेणार आहे. हिंग पचण्यासाठी चांगला असतो, पिठलं पचायला, त्याच्यामुळे आपण मीठ टाकलेलं आहे, चवीनुसार मीठ. जोपर्यंत ते असं शिजत नाही म्हणजे असं, तोपर्यंत आपण आता इथे छान असं हलवून घेणार आहोत, असं गोल गोल फिरवणार आहोत. त्याचे जोपर्यंत असे बुडबुडे येत नाही तोपर्यंत ते शिजलं नाही असं असतं पिठल्याचं. आणि आपण हे ज्वारीची भाकरी, कळण्याची भाकरी किंवा बाजरीची भाकरी त्याच्याबरोबर खूप सुंदर हे लागतं. कांदा आणि छान असं हे आपलं पिठलं बघा, वास खूप सुंदर असा वास येत आहे. आपण त्याच्यात दही दूध टाकलं आहे त्याच्यामुळे चव अगदी छान झालेली आहे.